हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण संध्याकाळचं? तर आपलं काय अजून जेवण झालं नाही, आपलं चाललंय जेवण बनवायचं का मित्रांनो. बघा इथं आहे अहो ही काय आणलंय नेमकं? ती वय हा कोथिंबीर आणली, ही कोथिंबीर. असली कोथिंबीर असते वय एवढी मोठी. मग दिशी मला घास कोथिंबीर घासच आहे हो का भावा बहिणी, इतकी मोठी कोथिंबीर कुठं बघितली का हो? आता दिले दुकानदारांना, आणली मी आता गावातनं. काय दुकानदाराला करायचं? म्हणायला आलं नाही बाई, कोथिंबीर आहे का झाड आहे ती म्हणावं बडी मोठी. काय करायचं? असू दे, सुगर नाही. कोथिंबीर हे सुगरणच असते. फोन करून हे ते जोडीदाराचा फोन आलेला आहे. जोडीदार आहे का जोडीदारी नाही? जोडीदारच आहे आणि कोण आहे? होय. म्हणत असतील हाय जागरण भाऊ बहिणीनं आपल्या इथं. तर मला काय नाही जाऊ वाटत जागरणाला. चालले ते म्हणल्यावर कशाला आपण का घरातले काय 10 माणसं असं म्हणून नेम असतो. हा खायचं आपलं कांदा काढणार काहीतरी. तर मित्रांनो चालू आहे पिंकीची कोथमीर नीट करायची. स्वयंपाक चालू आहे, कालवण जळून जाईल, नीट लक्ष ठेवते याकडे ती. आता इथं मी घासभूस आणलेला डुकवेट हम्म. ह्याच्यात मी दंग झालेले. तर आपला परवा दिवसचा रविवारचा बेताचा व्हिडिओ टाकायचाच राहिला मित्रांनो. अशी झणझणीत आणि चमचमीत आणली होती चिलापी मासा. तर कडक केलं होतं मस्त असं, कडक बिडक भाजी बिजी बनवून, तर बसलं एवढं भाकर बिकर भात बंद बीत. करू हा बंद करू का? लय पातळ नाही ना. मग आवाज. तर कसं आहे मित्रांनो माहित आहे का, कडक अशी मच्छी केली ती. काय व्हिडिओ टाकला नाही किंवा काय नाही, असं थोडं आठवते. कमी कर थोडा गॅस. आणि आज पण मॅच केलंय बघा मस्त असं कालवण. मला खाऊ वाटलं होतं मटकीच्या डाळीचं, तर केलेलं आहे. चाललंय इथं भात टाकलेला आहे. भात आणि मटकीच्या डाळीचं कालवण कोणाकोणाला आवडतं ती सांगा नक्कीच. मला तर लय आवडतं. काय ना भावा बहिणीनं, माझं काम लय हलका हलकं होतं. लय हलका हलका. कसं होत तसं हो का? उद्यापासून मी कापड धुतो, कालवणाला भांडे बसली का घासतो. ना, स्वयंपाकाला बसली की मध्येच येऊन कालवण करते. इथं बसत्या बघा, इथं टुपक ते समर्थ आपला तर काय करून देत नाही. कामावून आलतो मित्रांनो, कामाला गेलो होतो. छटणे को आया काम से अभी घर को, निवांत फ्रेश फ्रेश होऊन म्हणलं चला आपल्या भाऊ बहिणीला जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ काढू मित्रांनो. आणि पिंकीच्या वडिलाची बी मित्रांनो परिस्थिती म्हणजे कसं आहे माहिती का, भरपूर अशी गंभीर आहे. तर ती बी तुम्हाला अजून काय व्हिडिओमध्ये मी दावलेलं नाही, कसं कसं काय काय झालेलं आहे. तर ती पण तुम्हाला एखाद्या बरीला मी दावीन एखाद्या व्हिडिओमध्ये. पायाची जखमेचा विषय कसा आहे कसा नाही ती बघू वाटत नाही हो भाऊ बहिणी. फार गंभीर असा विषय आहे मित्रांनो. तर कारण की आपलं व्हिडिओ नाही त्यामुळं तुम्हाला जे काय आहे आपलं ते तुम्हाला माहितीच नाही. व्हिडिओ काढलं नाही ना आपण. समजा मित्रांनो कसं आहे, पाय ही तोडल्याला पहिलं तर तुम्हाला ती तर बघितलंच नाही तुम्ही. ॲक्सिडेंट झालेला फोटो बघू सुद्धा वाटाणा असलं झालेला आहे ते. म्हणजे अशी वेळ बी माणूस जी वेळ बी येते का नाही, तर ती पण वेळ कशी आहे ज्याला कष्ट करूनच. काळ आला होता पण वेळ आली नव्हती हम्म बापावर माझ्या भावावर. तेच की, पण विषय काय आहे, जी कष्ट करून खाणार आहे त्याच्यावरच असल्या वेळ येते त्या. तुम्हाला सांगतो समजे सायरा वायरा परपंच झाल्यासारखा झालाय. पोरग तिकडं, बाप तिकडं, आई इकडं. आईला तर बघायला जायचंय भावा बहिणीला मला किती दिवस झाले. आज जाईल उद्या जाईल त्यात आमच्या. तरी आम्ही तुम्हाला सांगतो तिकडे गेलो होतो ससनला बघायला. काय सांगायचं तिथं तर. आणि तिथं काय आपल्याला एकतर सवय नाही भाऊ बहिणींनो तसल्या कोंडावड्यात राहायची. म्हणजे कसं आहे तिथं हाय ते घरं लहान लहान आहे ती, आणि आपल्याला मन मोकळे असे हवा प्रोसेस राहायची सवय आहे. तर त्याच्यामुळं काय आपल्याला तिथं दम निघत नव्हता. आणि तिथं हॉस्पिटल म्हणलं तरी तिथं समद्यांना जॉब कार्डी होती गळ्यात आयडेंटिटी. त्या आयडेंटिटीवरच माणसं एक. हां सुसन नाव आहे त्याचं, सुसन. आणि काही बारकी अशी वॉर्ड नाही, ती वॉर्ड भरपूर अशी मोठी आहे ती मित्रांनो. ती एक एक कारण की पिंकीच्या वडिलाला त्यावेळेस म्हणजे आमच्या मामाला का नाही
निहून कुठं टाकलं होतं माहित आहे का? डायरेक्ट 11व्या मजल्यावर. तो कोणत्या बाह्याचाच फोन येतोय आता मित्रांनो. थांबा आता उचलो गडीवरच्याने. त्याचा आताच म्हणजे आला होता फोन, बोलतच होतो आम्ही. म्हणलं काहीतरी जेवण वगैरे चार म्हणलं त्यांना, त्यानंतर बोलू म्हणलं आपण. कसं आहे आपण बी म्हणजे थोडासा हातभार हातभार चालूच आहे भावा बहिणीनं. आणि कष्टाचं किती यायचं, परपंचात किती लागत्यात आणि किती पाठवायचं असा बी विषय आहे. तरी त्यातून बी आपला थोडाफार थोडाफार हातभार चालूच आहे. मित्रांनो थांबा 1 मिनटं, त्याचा लईच फोन यायला लागले ते. तर मित्रांनो त्याचा चालता आता फोन. तर कसं आहे मित्रांनो, कसं आहे काय दाखवलीस? आता मला काय माहिती, ते कुठलं तरी इंस्टाग्रामवर काहीतरी नावाने आहे का ID म्हणला ती. तर तिथं म्हणला बघा बोलवून. तर कसं आहे मित्रांनो, एवढी जर म्हणजे मदत आता करते ती त्याचा विषय नाही, पण त्यांच्या पण पुढं असलेली काहीतरी कामं ते काय फोन उचलला गेला नाही. तर फोन उचलल्यानंतर तुम्हाला नक्कीच मी सांगेन काय झालं काय नाही ते. ती म्हणला ती काय झालं म्हणला विचारा. तर आता मित्रांनो नुसतं पेशंटला जर ह्या दवाखान्यातनं त्या दवाखान्यापर्यंत जर न्यायचं घ्यायचं म्हणलं तर विषय कसा होतो माहिती आहे का, पेशंट मग कमकुवत होत जातो. म्हणजे ती विचार करते की यायला नेमकं आपल्याला झालेलं काय आहे. कारण की ही गोष्ट तुम्ही पहिली पण पाहिलेलीच आहे त्या. कारण की आम्ही पण आयच्या वेळेस भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे. तर शेवट काय हातात लागलं कायच नाही. जेणेकरून मग तिथं आहेत हॉस्पिटलमध्ये जी पायाची जी जखम आहे ती मित्रांनो काही जुळा नाही. ते असा विषय झाला आहे. कारण की आता चांगलं 2-2.5 महिने होत झालं की 2-2.5 3 महिने होत आलं तिकडं हॉस्पिटलमध्येच आहे ती. ससनलाच काय 25 दिवस असतील. शेवटची आमुषा कुठली होती? काय माहिती. डिसेंबर मध्येच ना? डिसेंबर मध्ये का जानेवारी? डिसेंबर मध्ये. आमुषाच्या आधी का गुरुपौर्णिमा दत्त जयंतीच्या वेळेस झालं. का होती भावा बहिणीला त्या दिवशी झालं बघा. दत्त जयंतीच्या वेळेस ते ऍक्सिडेंट झालेला आहे. ज्या दिवशी गुरुपौर्णिमा होती का दत्त जयंती त्यावेळेस. म्हणजे कुठली वेळ कधी येईल सांगता येत नाही भावा बहिणीनं. ती म्हणजे विषय असा आहे की जागा बी तिथली खराबच आहे. आणि त्या ठिकाणी तसं झालं आहे बघा भावा बहिणीनं. वेळ आलता पण काळ नव्हता आला. ते काय काळ आलता पण वेळ नव्हती आली असा विषय झाला. माझा मेंदू चकर झाला आहे, काय बोलायचं ते पण समजा. कारण की जखम अशी आहे ना ती, तर तुम्ही तर मित्रांनो बघू सुद्धा शकणार नाही असली जखम आहे ती. भरपूर असं म्हणजे पाय ते राहिलाच नाही खाली गुडघ्याच्या तर कसला, आणि तिथून गुडघ्यातून ससनला पाय काढलेला. ड्रेसिंग करते ती त्याला. ड्रेसिंग चालाय तुम्हाला सांगते. कातड सुद्धा राहिलं नाही, सगळं ती लाल भडक झालंय. लाल एक बक्कू सुद्धा वाटत नाही. नुसतं गाजरासारखं कसलं झालंय ते, मटणासारखं दिसतंय. मला तर टेन्शनच येतं ती विचार केल्यावर. आठवलं तरी टेन्शन येतंय काय सांगते. तरी मी आपलं ती नाव गोष्ट घेत नाही. मी असं देणार आता बापाला फोन हे करते भाऊ बहिणीनं. आता आपण त्यांना एक बोलून एक आधार देऊ शकतो, सहानुभूती देऊ शकतो. आणि आमच्या माग दवाखाना लागलाय. आमचा तर दवाखाना सराना की एक झालं की एक झालं की एक, आणि पडलं म्हणजे दोघं तिघं सगळंच आजारी पडतोय. काय नेमकं करायचं. फरक पडला कुठला फरक आणि कशाचं काय. नागतोंड होतंय जाम संध्याकाळचं मित्रांनो, तसंच जातोय कामाला. अहो माझं तर वाटत घसा दुखतोय नुसता घसा बी दुखतोय ना, आवाज बी बदलला. तुम्हाला सांगते सकाळचं उठलं का ना असं फोटो सगळं तोंड असं कोरडच पडतंय, पाणी जेबन कोरडी पडते. आणि असं वाटतंय की आता दात खेळ बसते काय मरती का काय असं वाटतं. हो का, मटकीच्या डाळीचं मस्त असं कालवण केलंय. भात चालू आहे तिकडं. भात आणि मटकीची डाळ खायची आहे आता. या तुम्ही पण जेवण करायला, आम्ही पण जेवण करतो आता. मायरी कुठे गेली का? मायरी गेली कुठं? मायरा गेली तिकडं अभ्यास करता करता. मायरा येडी झाली.
खेळते नसते काय खेळ कर आहे ते काय भाऊ बहिणीनं अडवून तरी जगतंय का? गणवेश बदल म्हणलं तरी पळाली तशी. नागतोंड होतंय जाम नुसतं. जाऊ द्या, भाऊ बहीण म्हणते ती सारखी डोकं व्हिडिओ काढते ते दुखण्याचं. आपण दुखण्यानेच आपलंय तर काय आता सांगायचं तुम्हाला, दुसरं काय सांगायचं, दुखणंच आहे माग. काहीतरी कुठंतरी चांगलं बघावं लागेल. बघायचंय हा. वर्ष श्राद्ध झाले फार 2-3 वर्ष होत आलं यातनं काय निकालायचं काय सरांना. कळणार आहे. आणि ज्यानं आपल्या मागे लावलेत ना भोग त्याला बी त्याचं माघारी फिरवायचं. चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये भाऊ बहिणी. दिवस काढते तर त्यांच्या बी येतील घ्या. आपण काय करायचं नाही, जे त्याला बघून घेऊन व्हायचं. बाय.